आत्ता आम्ही चाललो आहे माझ्या मम्मीकडे. आज आहे घरगुती गणेश विसर्जन. त्यासाठीच आम्ही मम्मीकडे जात आहे. पहिल्यांदा आम्ही मम्मीचा गणपती विसर्जन करणार आहे आणि त्यानंतर माझ्या सासरचा. आणि हा आहे माझ्या मम्मीकडचा गणपती. मम्मीने सगळी तयारी केली होती आणि आरती केली. गणपती बाप्पांचे विसर्जन करणार म्हणून थोडे वाईट वाटत तर होतंच, पण गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असे गणपती बाप्पांना सांगितले. वियांशने गोड असा नमस्कार केला. पुन्हा एकदा तिथे गेल्यावरती सगळ्यांनी मिळून आरती म्हटली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन कुंडामध्येच केले. पाऊस पडत असल्यामुळे लोकांची गर्दीसुद्धा खूप कमी होती. गणपती बाप्पांच्या मूर्तीला कुंडाच्या पाण्यामध्ये 5 वेळा बुडवून आम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन केले. अशा पद्धतीने आम्ही मम्मीकडच्या गणपती बाप्पांचे विसर्जन केले आणि आम्ही घरी आलो. तर चला पुन्हा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.